विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। यामध्ये मागील प्रश्नपत्रिका या अंतर्गत आपण मे 2019 साली झालेली आपल्या BEd CET ची प्रश्नपत्रिका आहे त्यातील प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। प्रश्न पहिला, संत नामदेव यांचे संपूर्ण नाव काय आहे? ऑप्शन 4, नामदेव दामाजी रेळेकर हे संत नामदेवांचे संपूर्ण नाव होय। भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर ऑप्शन 3, ब्रिटिशकालीन जिम कार्बेट हा भारतामध्ये सर्वात अगोदर तयार झालेला व्याघ्र प्रकल्प होय। झेरॉक्स मशीनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन 1, चेस्टर कार्लसन आपलं करेक्ट उत्तर होय। जपान या देशाची राजधानीचे शहर कोणते आहे, म्हणजे राजधानी कोणती असा हा प्रश्न। ऑप्शन 2, टोकियो करेक्ट उत्तर होय। अतिपूर्वेकडील देश म्हणजेच जपान आणि राजधानी टोकियो ह्या बाबी आपण लक्षात ठेवाव्यात। तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। लाल क्रांती कोणत्या उत्पादन वाढीशी निगडीत आहे? तर ऑप्शन 4, शेळी व मेंढी यांचे उत्पादन वाढ याशी निगडीत असणारी लाल क्रांती। ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, कोणता देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण बुन ऑफ नाईल रिव्हर असं म्हणतो? तर ऑप्शन 3, इजिप्त करेक्ट उत्तर होय। इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 1, सर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला। जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर ऑप्शन 4, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला। खालीलपैकी कोणाची निवड लोकांकडून अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने केली जाते? इथं अप्रत्यक्ष विचारलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट मतदान नसतं, ते लोकांकडून केलेल्या प्रतिनिधींनी केलेलं मतदान असतं। तर ते कोणाचं मतदान असा हा प्रश्न। ऑप्शन 4, राष्ट्रपती करेक्ट उत्तर होय। पेशीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन 2, रॉबर्ट हुक 1665 वर्षी यांनी पेशीचा शोध लावला। तर पहिला ऑप्शन आपण पाहू शकता रॉबर्ट हुक, तर रॉबर्ट हुक हे उत्तर आहे, हे आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे। मेरी कोम हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर मुष्टियुद्ध, ज्याला आपण बॉक्सिंग असं म्हणत असतो, तर बॉक्सिंगशी निगडीत हे नाव मेरी कोम होय। इंग्रजी भाषेत किती स्वर असतात? ऑप्शन 3, एकूण 5 स्वर इंग्रजी भाषेमध्ये असतात। पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला। ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। भारतीय तिरंग्यात किती रंग आहेत? तर 3 पट्टे व 1 अशोक चक्र असे एकूण 4 रंग आपल्या भारतीय तिरंग्यामध्ये आहेत, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर ऑप्शन 4, अमोनिया हा वायू कांदा कापताना बाहेर पडतो, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना पाणी येते। हंगेरी देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर ऑप्शन 1, बुडापेस्ट हे हंगेरी देशाची राजधानी होय। सूर्यकिरणे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यास किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद एवढा वेळ सूर्यकिरणाला आपल्यापर्यंत पोहोचण्यास लागतो। व प्रकाशाचा वेग म्हणजे सूर्यकिरणांचा वेग हा 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो, म्हणजे इतक्या प्रचंड वेगाने सूर्यकिरणे निघून सुद्धा 8 मिनिटे 20 सेकंद एवढा कालावधी घेतात, म्हणजे सूर्य आपल्यापासून खूप लांब आहे। पुढचा प्रश्न, मालदांडी ही कोणत्या पिकाची सुधारित जात आहे? तर ती ऑप्शन 4, ज्वार या पिकाची जात आहे। दिल्ली हे शहर भारताची राजधानी होण्यापूर्वी कोणते शहर भारताच्या राजधानीचे शहर होते? म्हणजेच भारताची जुनी राजधानी कोणती असा हा प्रश्न।
ऑप्शन 4 कलकत्ता हे आपलं करेक्ट उत्तर होय. भारत देशाचे संविधान कोणत्या दिवशी लागू झाले? तर ऑप्शन 1 26 जानेवारी 1949 रोजी भारतीय देशाचे संविधान लागू झाले. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? तर मुंबई या शहरास भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात. महाराष्ट्रात ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे ऑप्शन 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? त्याला आपण सॅटेलाईट असं म्हणूया. नॅचरल सॅटेलाईट हा चंद्र आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संत रामदास यांचे पूर्ण नाव काय आहे? तर नारायण सूर्याजी पंत ठोसर हे संत रामदास यांचे संपूर्ण नाव होय. प्रसिद्ध साहित्यिक प्र के अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन 1 केशव कुमार हे प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव होय. पारशी धर्माच्या प्रार्थनास्थळास काय म्हणतात? तर ऑप्शन 4 अग्यारी असे म्हणतात. भारतातील पहिली मुस्लिम महिला राज्यकर्ती कोण होती? तर ऑप्शन 2 रजिया सुलताना करेक्ट उत्तर होय. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण होत्या? तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूत विजयालक्ष्मी पंडित ह्या होय. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन 1 कार्ल मार्क्स यांनी लिहिला. वंदे भारत हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे भारत हे राष्ट्रीय गीत लिहिले. मित्रो, ते वंदे भारत ऐवजी वंदे मातरम असं आपण वाचावे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? याचे उत्तर आहे ऑप्शन 3 बंकिमचंद्र चॅटर्जी. वंदे मातरम या राष्ट्रीय गीतानंतर पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर ऑप्शन 1 हेग येथे ते आंतरराष्ट्रीय न्यायालय होय. महाराष्ट्रात प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर महाराष्ट्राचे मॅचेस्टर आपण ज्याला म्हणतो इचलकरंजी. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. कोणता दिन हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? तर ऑप्शन 1 21 ऑक्टोबर करेक्ट उत्तर होय. 2 ऑक्टोबर जागतिक शांतता दिन हे आपण लक्षात ठेवावे. महाराष्ट्रात आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जाते? तर वासुदेव बळवंत फडके. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. विजेच्या दिव्यात वापरण्यात येणाऱ्या ओल्फ्रॉम धातूची संज्ञा काय आहे? तर ओल्फ्रॉमची संज्ञा W म्हणजेच कॅपिटल W होय. भारतीय मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर कोठे आहे? तर ते ऑप्शन 3 मुंबई येथे स्थित आहे. महाराष्ट्रात राज्यात जिल्हा परिषदांची जी संख्या आहे एकूण संख्या किती असा हा प्रश्न. तर जिल्हे जरी 36 असले तरी जी संख्या आहे ती 34 आपल्याला पाहायला मिळते. गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले? ऑप्शन 3 1961 करेक्ट उत्तर होय. कार्बन मूलद्रव्याचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? तर हिरा ज्याला आपण डायमंड म्हणतो हा जगातील सर्वात कडक कठीण पदार्थ कार्बनचा बनलेला असतो. मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला? तर स्टुटगार्ड या शहरामध्ये फडकावला. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. भारतातील सर्वप्रथम निर्माण झालेले भाषिक राज्य कोणते? म्हणजे भाषेच्या आधारे सगळ्यात अगोदर निर्मिती झालेलं राज्य कोणतं असा हा प्रश्न. ऑप्शन 1 आंध्र प्रदेश करेक्ट उत्तर होय. जागतिक चिमणी दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर जागतिक चिमणी दिवस जो आहे तो ऑप्शन 4 20 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. भारतीय श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत?
ऑप्शन 3 डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपलं करेक्ट उत्तर होय. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणते नाव देण्यात आले आहे? तर जायकवाडी धरणाचा जो जलाशय आहे तर त्याला नाथसागर या नावाने ओळखले जाते. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण? तर इंग्लिश खाडी, इंग्लिश चॅनल ज्याला आपण म्हणत असतो, ऑप्शन 1 आरती साहा करेक्ट उत्तर होय. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील साहित्यिक कोण? तर ऑप्शन 1 वि स खांडेकर करेक्ट उत्तर होय. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता? तर कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सहवाग यांनी सर्वप्रथम त्रिशतक म्हणजे 3 सेंचुरीज क्रिकेट खेळामध्ये झळकावल्या. पुढचा प्रश्न, भारत व बांगलादेश दरम्यान असणारी जी सीमारेषा आहे तिचं नाव काय आहे? तर तिचं नाव आहे मॅकमोहन सीमारेषा. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. राष्ट्रीय रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ती वर्ष 2006 या वर्षी सुरू करण्यात आली. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. सुंदरलाल बहुगुणा हे नाव कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे, निगडीत आहे? तर ऑप्शन 4 चिपको आंदोलनाशी ते निगडीत आहे. झाडांना मिठी मारणे व वाचवणे म्हणजे तोडण्यापासून वाचवणे अशा प्रकारचे ते आंदोलन. महाराष्ट्रात जहाज बांधणीचा उद्योग कोठे उभारण्यात आला? तर ऑप्शन 3 माझगाव येथे जहाज बांधणीचा कारखाना असलेला मोठा उद्योग समूह आपल्याला तिथे पाहायला मिळतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. कोणत्या रक्तगटास सर्व रक्तदाता गट असे म्हणतात म्हणजे युनिव्हर्सल डोनर? तर ऑप्शन 4 ओ रक्तगट. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणत्या राजांनी मराठ्यांची मदत केली? तर ते राजे जे होते राजपूत राजे यांनी मराठा रसद व सैन्य मदत पुरवली. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 1 न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. अशा प्रकारची 2019ची प्रश्नपत्रिका जी आहे 2 सेशनमध्ये झालेल्या ह्या पेपरचे आपण प्रश्न पाहिले. चॅनलला लिंक राहा. तसेच आमचे जे इतर व्हिडिओज आहेत हेही आपल्याला जास्तीत जास्त गुण संपादन करण्यास मदत करतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.